आज रविवार आहे आणि दादरच्या शिवाजी पार्क मैदानामध्ये क्रिकेटच्या मॅचेस सुरू आहे। या सगळ्या मॅचेसमध्ये आपण पाहतोय की चौकार षटकार फटकार सगळे मारताना पाहायला मिळतात। अनेकांचे क्लीन बोर्ड सुद्धा उडालेले आहे आणि असेच क्लीन बोर्ड आणि चौकार षटकार जे आहेत ते आपल्याला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहेत। अनेक संघ जे आहेत ते दाखल झालेले आहेत, तसे अनेक राजकीय पक्ष सुद्धा या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत, तयारीनिशी उतरलेले आहेत। त्यामुळे या सगळ्या क्रिकेटरांना नेमकं काय वाटतंय, मुंबई महानगरपालिका नेमकी कोणाची आहे, काय नेमकं होईल हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काही क्रिकेटर आहेत, त्यांच्यासोबत बातचीत करूया। काय सांगाल, तुम्ही प्रॅक्टिस करताय, चौकार फटकार मारताय, मात्र असे चौकार फटकार आणि षटकार जे आहे ते मुंबई महानगरपालिकेमध्ये राजकीय पक्षांचे पाहायला मिळणार आहे। कोणाची सत्ता येईल काय वाटतंय? साहेब, सत्तापेक्षा आता आम्ही आलोय कल्याणवरून खेळायला, अर्धी लोक आलेत विरारवरून खेळायला, अर्धी लोक आलेत अंधेरीवरून खेळायला, अर्धी काही परेलचे आहेत। अशी आमची गावची टीम आहे। गावची टीम आम्ही दर रविवारी इकडे खेळायला येतो। एकदा मुंबई शिवाजी महाराज पार्कवर येतो, कधी कधी आम्ही CSTला ओव्हरला जातो। आज आमची टुर्नामेंट आहे, टुर्नामेंटचा पहिला राऊंड आमचा 10 वाजता आहे। आम्ही प्रॅक्टिस करून इकडे आलोय, पण राजकीयदृष्ट्या विचार करता आम्हाला असं बोलायचं आहे, जो आमचा पक्ष तो असेल, कारण आम्ही सगळं कुठला बॉल कुठून येईल कळणार नाही, कुठे बॉल लागेल ते कळणार नाही, कधी डोळ्यावर लागेल, कधी सेंटर पॅडला लागेल, सगळे गार्ड्स घेऊन आम्ही खेळायला लागतं। तेव्हा अतिशय असुरक्षितता इथं आहे। त्यामुळे आम्हाला जो ग्राउंड देईल त्या पक्षाचे आम्ही। राजकारणात अशीच प्रकारची असुरक्षितता आहे, भरपूर असुरक्षित आहे। त्यांचं काय, त्यांच्या न बोललेलं बरं। काय वाटतं, कोण षटकार मारेल, चौकार मारेल, फटकारे मारतील या सगळ्या निवडणुकीमध्ये? आजकाल आता ट्रेंड बघता ऑलरेडी बहुमताने किंवा बिनविरोध निवडलेले आहेत, काहीतरी 62 का 63 नगरसेवक ऑलरेडी निवडून आलेले आहेत। त्यामुळे बहुतेक त्यांचाच कल आहे, भाजपचा, महायुतीचा कल आहे। ठाकरे बंधू दोन्ही एकत्र आलेले आहे, वाटतंय ठाकरे बंधू सुद्धा षटकार फटकार मारतील आणि मॅच जिंकतील? आमचा आदर्श बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे। पण थोडासा आम्ही काही लोक दुरावलेले आहेत त्यांच्यापासून, त्यामुळे थोडासा कल त्यांच्या बाजूने कमी आहे। काय नेमकं कारण आहे दुरावल्याची? कारण नाही मी सांगू शकत, पण बहुतेक कल आता महायुतीच्या दृष्टीने भरपूर त्या साईडला भरपूर आहे। यांचा आपण पाहिलेलं आहे। काय वाटतं तुला, कुठला कल वाटतं, कोण षटकार फटकार मारेल, कोण मॅच जिंकेल? नाही, तुला काय वाटतंय? साहेब, एवढं आम्हाला राजकारणातलं माहीत नाही, पण जे कोणी असे जे होईल निवडून वगैरे येतील वगैरे, तर ते म्हणजे असं आम्हाला वाटतं की बाबा क्रिकेटच्या उद्देशाने जर इकडे अजून काही सुधारणा वगैरे झाल्या तर चांगलं आहे। तुला काय वाटतंय? नाही, थँक्यू। काय वाटतंय तुला? खूप मोठी मॅच आहे, ठाकरे बंधू एकीकडे आहे, महायुती आहे, काँग्रेस वंचित आहे, कोण मॅच जिंकेल? काय सांगता येत नाही, कोणी पण जिंकू शकता। तुझा कल कोणाकडे? असं काय, असं कोणी जिंकू असं काय नाही। काय वाटतंय तुला? काहीच वाटत नाहीये। काय मागण्या तर असतील का बाबा, आमच्या मागण्या झाल्या पाहिजे, आम्हाला क्रिकेट खेळण्यासाठी काय सोयीसुविधा असल्या पाहिजे? हां, सोयीसुविधा तर पाहिजेच, कारण का सेफ्टीमध्ये भरपूर हे होतं आहे। कारण का बॉल कुठून येतो आहे, काय लागतं त्यासाठी विचार केला जातं। आणि ठाकरे बंधू जर एकत्र येत असेल तर एकदम अतिउत्तम होतं आहे, कारण का मराठी माणूस आज आपला मुंबईमध्ये कुठेतरी कमी होत चाललं आहे, असं साठी। थँक्यू। ठाकरेंना मॅच जिंकता येईल? तेच आमचं म्हणजे मराठी माणूस तर म्हणून सांगतो ठाकरेच जिंकला पाहिजे असं वाटतं। त्याची परिस्थिती आहे का? परिस्थिती थोडी नाही आहे, दगावली, पण आता मराठी माणसांनी साथ दिली तर होऊ शकते असं त्याचं म्हणणं आहे की ठाकरे बंधू जिंकले पाहिजे, मराठी माणूस। तुला काय वाटतं, कोण जिंकलं पाहिजे? मुंबईमध्ये तरी ठाकरे बंधू आले पाहिजेत। पण जसं तुमच्या पुढे मोठी मॅच एक टीम असते, तशीच ठाकरेंच्या पुढे सुद्धा महायुतीची एक मोठी टीम आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे ठाकरेंचा किती निभाव लागेल? मुंबईमध्ये तरी लागेल, बाहेर तिकडे ठाण्या साईडला तर नाही, पण मुंबईमध्ये तरी लागेल। इकडे राहायला कुठे आहेस? मी आता वडाला। तिथे काय परिस्थिती आहे? तिकडची परिस्थिती एवढी नाही। पाहतोय मराठीच्या मुद्द्यासाठी जे आहेत ते ठाकरे बंधू जे आहे ते आले पाहिजे असं काहींचं म्हणणं आहे। काहींचं मत असं आहे की महायुती जी आहे ती आली पाहिजे। आणि आपण पाहतोय की या सगळ्या मैदानामध्ये अनेक ठिकाणाहून जे आहेत ते खेळाडू आलेले आहेत आणि ते या मैदानामध्ये मॅच खेळताना पाहायला मिळत आहेत। काय वाटतं आता, मॅच खेळताय तुम्ही? खेळताय, आनंद वाटतोय मॅच खेळून। अजून आता आमचा पहिला राऊंड चालू होईल, बघू, आता प्रयत्न करू आम्ही जिंकण्याचा। मुंबई महापालिकेचा पहिला राऊंड सुरू होईल आजपासून। हो हो, नक्की। काय वाटतं तुम्हाला, कोण येईल? बघू आता कसं काय। काय अंदाज तर असेल ना, कोण आलं पाहिजे, कोण नको? कोणी येऊ द्या, पण आपलं सगळं म्हणजे जनतेचा विचार करून यायला पाहिजे, म्हणजे सगळं कामं करायला पाहिजेत बस। वाटतं का जनतेचा विचार करणारा कुठला पक्ष तुम्हाला? आतापर्यंत तर असं वाटतच नाही,
पण शेवटी जनता तर तशीच बोलते ना की कोणतरी यावा असा आपला कोणतरी हे करणारा. तरी पण आतमध्ये मनामध्ये कोणतरी असेल ना, ठाकरे असतील किंवा मग महायुती असेल किंवा काँग्रेस असेल. राज ठाकरे आले तर असं वाटतंय की आता युती झाली आहे म्हणून दोघांची. ठाकरेंची सत्ता येऊ शकते. हो, नगरपालिका त्यांचीच पाहिजे आपल्या मुंबईमध्ये असं वाटतंय. का त्यांची पाहिजे? कारण आतापर्यंत एवढी वर्ष त्यांचीच आहे, तर असं वाटतं की मुंबई ही आपली महाराष्ट्र माणसामध्येच कोणतरी आपला नेता यावा असा. ते वारंवार आरोप करतायत की मुंबई लुटली, मुंबई हे केलं, मुंबईचा विकास नाही झाला. किती खरं आहे? खरं किती आणि खरं कुठं किती हे त्यांचं म्हणजे नेत्या लोकांनाच माहिती आहे. आपण जनता आहे शेवटी. आपल्याला काय आपण म्हणजे याच्यामध्येच असतो की आपलं यावा कोणतरी ही मॅच ठाकरे जिंकतील असं वाटतंय, बघू. आता आपण ही मॅच जी आहे ते ठाकरे जिंकतील असं वाटतंय, असं क्रिकेटरांचं म्हणणं आहे. त्यामुळे संमिश्र प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतात. या क्रिकेटच्या मॅच आहेत. आता महापालिकेच्या निवडणुकीत सुद्धा मॅच सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे अंतिम सामना कोण खेळतोय आणि कोण मॅच मारतोय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामॅन अरविंद वर्गे, सरासुरने, एबीपी माझा, मुंबई. आणखी काही क्रिकेटर आपल्यासोबत आहेत. आज तुम्ही मॅच खेळताय, अनेकांनी षटकार मारले असतील, चौकार मारले असतील, फटकार मारले असतील, सगळं काही, काहींची क्लीन बोर्ड काढली असेल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. काय वाटतं कुठला पक्ष षटकार फटकार मारेल आणि कोणाचा क्लीन बोर्ड होईल? मुंबईमध्ये फक्त ठाकरेच. आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे. काय वाटतं असं? महाराष्ट्रामध्ये फक्त मराठीच माणूस. मॅच जिंकतील आहे, हो, पण समोर सुद्धा महायुतीसारखी मोठी बलाढ्य टीम आहे. पण दोन भावांच्या पुढे कोण टिकू शकत नाही. तुला काय वाटतं कोण येईल? मला तर राज उद्धव ठाकरे येणार. राज आणि उद्धव ठाकरे. महायुतीमध्ये सत्ताधारी भाजप आहे, शिवसेना आहे, RPI आहे. त्यांच्याकडे तर धन आहे, आपल्याकडे तन आहे, मन आहे. आपल्या जेवढे कामं केले ते त्यांना दाखवायचे आहेत आपल्याला. आणि ते फक्त पैशाच्या जोरावरती सर्व हे करतायत. म्हणजे आता जर बघायला गेला निवडणूकमध्ये तर पैसे भरपूर काही पैसे देत आहेत आणि विकत घेत आहेत. त्यांना चला पकडून घेऊन जात आहेत. म्हणजे असं जबरदस्ती करून ते बोलतात सर्व. पण मराठी माणूस एकजूट झाला आहे आता आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना मतं देणार आता सर्व. कोणाचा क्लीन बोल्ड निघेल आणि कोण मॅन ऑफ द मॅच जिंकेल? भाजपचा क्लीन बोर्ड निघणारच आहे. आणि आता फक्त मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना येणार. तसं तुम्हाला काय वाटतंय? काय वाटत नाही? तुम्हाला काय वाटतं कोण मॅच जिंकेल आणि कोण हारेल? राज आणि उद्धव साहेब ठाकरे दोन्ही. कशामुळे? मराठी माणूस मराठी माणूस आहे की थोडा मुंबईमध्ये मतदान करण्या एवढा? आहे, बस तेवढंच. भाजप आणि समोर शिवसेना सुद्धा फुल तयारीमध्ये आहेत. सरकार त्यांचं आहे. नाही, मुंबईला तेच राज साहेब आणि उद्धव साहेब. मित्र तुला काय वाटतंय? नाही काय नाही. मनसे फक्त मनसे येईल. शिवसेना राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे बस. ओके भाऊ एकत्र आल्यामुळे त्यामुळे हो, फक्त मराठी माणसं तेच आवाज आहे दोन्ही. बॅटिंग करतो का बॉलिंग करतो? मी बॅट्समॅन आहे. हो, तसं कोणाची बॅटिंग दोघांपैकी चालेल वाटतं तुला? आता म्हणजे राजसाहेब ठाकरे आपले. त्यांची बॅटिंग चालेल. हो चालेल ना, नक्कीच. उद्धव ठाकरेंची बॉलिंग. हा, दोन्ही एकदम आवाज येईल आपला मराठी माणसांचा बस. तुला काय वाटतं बॅटिंग कोण करेल, बॉलिंग कोण करेल आणि काय कोणाचा त्रिफळा निघेल? नाही काय सांगू शकत नाही. असं काय नाही. महानगरपालिका आहे तर आता मुंबईमध्ये ॲक्च्युली महानगरपालिकाच येते, शिवसेनाच येते आणि ह्याच्या पुढे शिवसेनाच येईल. अगदी आपण पाहतोय की शिवसेना आणि मनसेकडे जो आहे तो कल या सगळ्या क्रिकेटरांचा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील. कॅमेरामॅन अरविंद सरासुरने, एबीपी माझा, मुंबई. दादा काय सांगशील? तुम्ही मॅच खेळलेले आहात, आता सुद्धा महानगरपालिकेची एक प्रकारची मॅचेस सुरू झालेली आहे. कोण चौकार षटकार फटकार मारेल आणि कोणाचा क्लीन बोल्ड होईल? नक्कीच उद्धव ठाकरे साहेब जिंकतील आणि राजसाहेब जिंकतील आणि नक्कीच ठाकरे सरकार येईल. ठाकरे ब्रँड नक्कीच जिंकून येईल. क्लीन बोल्ड कोणचा होईल? ग्रीन बोर्ड बीजेपीचा होईल. काय वाटतं कोणाची बॉलिंग जास्त चालेल आणि बॅटिंग जास्त कोण करेल? नक्कीच याची ठाकरे साहेबांची बॅटिंग चालेल नक्कीच आणि ते तर नक्कीच क्लीन बोर्ड होणार. नक्कीच आमचाच विजय होणार. तुला काय वाटतंय? मला पण तेच वाटतं, साहेबच जिंकतील आपले. BJPचा क्लीन बोर्ड होईल. आता तुम्हाला पण सांगा, तुम्हाला काय वाटतं? भाजपचं सरकार आहे, शिंदे सेना आहे, भाजप सत्तेमध्ये आहे, मोठी तगडी टीम वाटत नाही तुम्हाला समोर? नाही नक्कीच नाही वाटत. आम्हाला मुंबईसाठी फक्त ठाकरे सरकारच पाहिजे. हा, आम्हाला पण ठाकरे साहेबच पाहिजे मुंबईसाठी. बाकी
आहेच, पण मुंबईसाठी आम्हाला ठाकरे साहेबच पाहिजे. ठाकरेंची एवढी प्रॅक्टिस झाली का मॅच जिंकण्याची? हो नक्की नक्की, नाही झालं तर आम्ही करू ना, अजून आमच्याकडे 10 दिवस आहेत, नक्कीच करणार आम्ही. पक्का आम्ही नक्कीच करू. साहेबांना सपोर्ट आम्ही करूच. आमचे पण आहेत प्लेयर आहेत तिकडे, ते पण करतीलच नक्कीच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.